नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. नवीन वर्षातील पहिला सण म्हणजेच मकर संक्रांती. तर हा सण प्रत्येक स्त्रीचा आवडतीचा सण आहे. तर 2026मध्ये 14 जानेवारी 2026ला मकर संक्रांती ही आलेली आहे आणि हा सण 3 दिवसांचा सण असतो. तर पहिल्या दिवशी येते भोगी आणि तो उपभोग घेण्यासाठी आहे आणि दुसऱ्या दिवशी मकर संक्रांती आणि तिसऱ्या दिवशी करी, ज्यालाच काही ठिकाणी किंक्रात असे म्हणतात, तर काही ठिकाणी करी असे म्हटले जाते. तर बघा, मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत आपल्या घरातून काही वस्तू या आपल्याला दान म्हणून द्यायच्या नाही. काही वस्तू आहे की ज्या आपल्या घरातून बाहेर जाता कामा नये. तर त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला दान द्यायच्या नाही किंवा आपल्या घरातून इतर कोणालाही द्यायच्या नाही, तर याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, मकर संक्रांतीपासून हळदी कुंकू हे केले जाते आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. संक्रांतीच्या दिवशी खरेदीही तुम्ही करू नका आणि इतर कोणालाही या काही वस्तू आहे ज्या आपल्याला द्यायच्या नाही. तर बघा, संक्रांतीच्या दिवशी धारदार वस्तू आपल्याला दान करायच्या नाही किंवा विकत देखील घ्यायच्या नाही किंवा कोणाला द्यायच्या देखील नाही. तर बघा, पौष महिना हा दानाचा महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये तुमच्या यथाशक्तीनुसार थोडं का होईना दान हे केलेच पाहिजे. या महिन्यामध्ये सूर्याची सेवा आणि पूजा केली जाते. सूर्याला अर्घ्य अर्पण केले जाते. प्रत्येकाला रोज पौष महिन्यामध्ये रोज अर्घ्य अर्पण करणं शक्य होत नाही, पण असे काही दिवस असतात, म्हणजेच रथसप्तमीला किंवा तुम्ही या दिवशी देखील संक्रांतीच्या दिवशी देखील सूर्याला आवर्जून अर्घ्य हे अर्पण करायचे आहे. नोकरीमुळे जॉबमुळे तुम्हाला जर हे करणं शक्य होत नसेल, पण संक्रांतीच्या दिवशी आणि रथसप्तमीच्या दिवशी आवर्जून तुम्ही सूर्याला अर्घ्य अर्पण करा. तर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दान देखील करायचं आहे. तसेच या मकर संक्रांतीच्या कालावधीमध्ये म्हणजेच मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू हे करत असतो. तर या कालावधीमध्ये आपल्याला प्लास्टिकच्या वस्तू, तेल आणि स्टीलचे जे काही वस्तू आहेत तर त्या आपल्याला दान करायच्या नाही. तर यामध्ये तुम्ही तुपाचे दान करू शकता, पण तेल दान करू नका. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता, पण त्याचा दुरुपयोग नको व्हायला यासाठी तुम्ही या गोष्टी अवश्य पाळायच्या आहेत. तर कुठलीही धारदार वस्तू आपल्याला या दिवशी दान करायची नाही किंवा विकत देखील घ्यायची नाही. यासोबतच जुने जे कपडे असतात तर ते देखील तुम्ही या दिवशी कोणाला देऊ नका, दान करू नका. तुम्हाला जर कपडे दान द्यायचेच असतील तर नवीन कपडे घेऊन तुम्ही ते दान करू शकता, पण जुने कपडे दान करू नका. धारदार वस्तू देखील आपल्याला खरेदी करायची नाही किंवा दान करायची नाही किंवा कोणाला द्यायची देखील नाही. प्लास्टिकच्या ज्या वस्तू आहेत तर त्या देखील आपल्याला दान करायच्या नाही किंवा विकत देखील घ्यायच्या नाही. त्या बदल्यामध्ये तुम्ही एखादा ग्रंथ असेल तर तो तुम्ही दान करू शकता, पण ते देखील समोरच्या व्यक्तीने तो पठण करायला हवा. तर जे पठण करू शकतील तर त्याच व्यक्तींना तुम्ही ग्रंथ हे दान करू शकता. यासोबतच तुम्ही कोरडा सिधा देखील दान करू शकता. दान हे सत्पात्री असावे. तसेच असे म्हटले जाते की पौष महिन्यामध्ये आपण जे काही दान करत असतो तर ते सूर्यदेव आपल्याला पुढच्या जन्मामध्ये 10 पट देतात, जास्त देतात. त्यामुळे या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. यासोबतच या दिवशी पांढरे तीळ देखील तुम्ही दान करू शकता, पण काळे तीळ हे चुकूनही या दिवशी दान करू नका. इतर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. ज्या गोष्टींचे पालन करणं खूप गरजेचं आहे या सर्व गोष्टींचे. यामुळे तुम्हाला तुमच्या सेवेचे फळ मिळेल आणि कोणतेही दोष लागणार नाही. त्यामुळे या गोष्टींचे आपल्याला कटाक्षाने पालन करायचे आहे. या दिवशी कोणालाही वाईट बोलू नका, कोणाचा अपमान करू नका. तर या गोष्टी देखील आपल्याला या दिवशी पाळायच्या आहे. तर आवर्जून मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही या काही वस्तू आहेत तर त्या आपल्याला दान करायच्या नाही किंवा वाणामध्ये देखील द्यायच्या नाही. जे हळदी कुंकू आपण करत असतो तर त्यामध्ये देखील तुम्ही या वस्तू शक्यतो देऊ नका.